तर आपण आज पाहणार आहोत कुख्यात चंदन तस्कर यांची कहाणी, ज्याला पोलीस अनेक दशके शोधत होते आणि त्याला 20 मिनिटात मारला गेला. तर ही कहाणी आहे वीरप्पन. हे एक नाव ज्याच्या नावाची भीती फक्त तमिळनाडूच नाही तर कर्नाटक आणि केरळमध्येही होती. वीरप्पनच्या कारनाम्याची देशातच नव्हे तर परदेशातही चर्चा होती. 18 जानेवारी 1952 साली जन्मलेला वीरप्पन मोठा झाल्यावर तो चंदन तस्कर म्हणून प्रसिद्ध झाला. वीरप्पनवर शेकडो लोकांना मारण्याचा दावा आणि सुमारे 2000 हत्ती मारल्याचा आरोप होता. पोलिसांसाठी डोकेदुखी ठरलेला वीरप्पन शोध जवळपास 20 वर्षे चालला. 18 जानेवारी 1952 रोजी जन्मलेल्या वीरप्पनचे पूर्ण नाव कुंजा मुनीस्वामी वीरप्पन होते. वीरप्पनबद्दल असे म्हटले जाते की त्याने वयाच्या 17व्या वर्षी हत्तीची शिकार करायला सुरुवात केली. या भयंकर माणसाची एक गोष्ट खूप प्रसिद्ध होती, ती म्हणजे तो हत्तीच्या कपाळावर गोळ्या झाडत असे. मात्र वीरप्पनला शोधण्यासाठी राज्य सरकारने दल 20 वर्षे खर्च करून कोट्यवधी रुपये खर्च करून ऑपरेशन केले. मात्र तो त्यावेळी फरार झाला. ज्याने वीरप्पनची हत्या केली. विजय कुमार यांनी बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते की एकदा वन अधिकारी श्री निवास यांनी वीरप्पनला पकडले होते, पण तो काही युक्तीने निसटला. त्यानंतर काही दिवसांनी वीरप्पनने त्याच अधिकाऱ्याची हत्या करून त्याचा शिरच्छेद केला. त्याशिवाय विजय कुमार सांगतात की 1993 मध्ये एकदा त्याला पोलिसांनी घेरले होते आणि जेव्हा त्याला म्हटले की नवजात मुलीच्या रडण्यामुळे आपल्याला पकडले जाईल, तेव्हा वीरप्पनने त्याचा गळा दाबला. आणि वीरप्पनचे लक्ष बहुतेक पोलीस आणि वन अधिकारी होते. अनेक दशकांपासून वीरप्पन चंदन आणि त्याच्या दातांची तस्करी करत होता. एक काळ असा होता की जेव्हा वीरप्पनने तमिळनाडू, केरळ आणि कर्नाटकी जंगले मिशने व्यापली होती. वीरप्पन त्याच्या मिशांसाठी जितका प्रसिद्ध होता, तितका तो त्याच्या कारनाम्यासाठीही प्रसिद्ध होता. वीरप्पनचे सहकारी कमी धोकादायक नव्हते. ते त्यांच्या नेत्यांच्या सांगण्यावरून आत्महत्या करण्यास तयार होते. तर वीरप्पन कंटाळून जयललिता सरकारने एक टास्क फोर्स स्थापन केली, ज्याचे काम वीरप्पनला किंवा मृत पकडणे हे होते. या कामासाठी विजय कुमार यांची निवड करण्यात आली. मात्र यापूर्वी सरकारने वीरप्पनचा शोध आणि विविध टास्क फोर्स तयार करण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले होते. मात्र विजय कुमारला वीरप्पन डोळ्याच्या उपचारासाठी जंगलातून बाहेर येणार असल्याची माहिती खबऱ्यांकडून मिळाली. त्यानंतर ऑक्टोबर 2004 मध्ये तो 20 मिनिटाच्या चकमकीत मारला गेला. तर ही होती कुख्यात चंदन तस्कर वीरप्पन याची गोष्ट. कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा.